राम राम ट्रेडर्स. काय मजा आली का? आजचं जे ॲनालिसिस आहे ना ते दोन पद्धतीने होऊ शकतं. पहिली पद्धत जी सगळ्यांकडून पाळली जाते त्या पद्धतीने, की काल आम्ही काय सांगितलं होतं की ही महत्त्वाचा रेजिस्टन्स लेवल आहे. जोपर्यंत 22,440 420 हा जो झोन आहे तो ब्रेक होत नाही तोपर्यंत बाईंगच्या फंदात पडायचं नाही आहे. खाली जो सपोर्ट आहे तो आहे 280, 230 किंवा अगदी 120च्या आसपास सपोर्ट आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग प्लॅन करायचं आहे. हे काल झालेलं डिस्कशन. किंवा 360 म्हणजे जर ओपनिंग झालं, मार्केटने पहिली कॅन्डल बनवली, 360ला एक परफेक्ट सपोर्ट घेतला, 320 सॉरी, आणि मार्केट वरती गेलेलं आहे. गेले कुठपर्यंत 420, 440 आणि तिथून एक चांगला फॉल पाहायला मिळाला. म्हणजे तुमचे हा एक कॉलचा ट्रेड बनला, हा एक पुटचा ट्रेड बनला आणि पुन्हा 280ला एक कॉलचा ट्रेड बनला. हे झालं ॲनालिसिस जे की आपण काल डिस्कस केलेलं होतं. पण अगदी तसंच तुम्ही मार्केटमध्ये करू शकता का? तर नाही करू शकलेला आहात. म्हणजे जे अगदी एक्सपिरियन्स ट्रेडर आहेत ना त्यांनासुद्धा हे शक्य होत नाही बऱ्याच वेळा. बिगिनर्सचा तर विषय सोडून द्या. का? कारण का ज्या पद्धतीची मुवमेंट होती ना या दोन कॅन्डलनंतर अगदी कमी लोक असतील. आणि कमी लोक म्हणजे का? कारण का मार्केटने इथे काय केलं आहे, होल्ड केलेलं आहे, एक परफेक्ट होल्डिंग पॅटर्न बनवलेला आहे आणि हा हाय ब्रेक केलेला आहे. म्हणजे हा प्रॉपर ब्रेकआउट ज्याला म्हणतो ना आपण तो पाहायला मिळाला आहे. कुठे? 425, 430च्या वरती. म्हणजे नक्कीच तुम्ही इथे कॉलच्या पोझिशनमध्ये बसण्याची संधी होती. तर आणि त्यानंतर जो काही फॉल झाला ना विचार करायला सुद्धा संधी मिळालेली नाही आहे की फॉल होतोय किंवा ही रेड कॅन्डल बनली. पण बनली कुठपर्यंत? या सपोर्टपर्यंत. एक छोटीशी ही जी ग्रीन कॅन्डल दिसते ती हॅमर सारखी कॅन्डल बनली आहे. म्हणजे इथे तुम्हाला बाईंगची संधी आहे. त्या हॅमरचा हाय ब्रेक झाला आणि नंतर फॉल झाला. त्याच्यामुळे जर तुम्ही इथे ट्रॅप झाला असेल ना वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आहे. हां, आमच्यासारखे किंवा इतर लोक जे येतील ना ते आता खूप रंगून सांगतील की मी जर मार्केटमध्ये असतो तर मी इथे पुट घेतला असता, मी इथे कॉल घेतला असता, इथे कॉल घेतला असता आणि नंतर मी लाखो रुपये कमवून बाहेर पडलो असतो. फक्त ज्यांनी आज ट्रेड केलं नाही ना ते ही गोष्ट सांगू शकतात. त्यामुळे लेवल्सवरती कायम राहा, लेवल्सप्रमाणे ट्रेड करा. एल गेला असेल काही हरकत नाही आहे. जर तुम्ही इथे 320ला परफेक्ट ट्रेड बनत होता घेतला असेल वेल अँड गुड, नसेल घेतला काही हरकत नाही. फक्त याच्यामध्ये ट्रॅप नसतील झाले ना ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा लक्षात आलं की नाही मार्केट काहीतरी आहे आणि ही व्होलॅटिलिटी म्हणजे वेलकम. सध्याला लक्षात ठेवा ही सुरुवात आहे. अजून तर इलेक्शन डिक्लेअर व्हायचं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या आहेत. म्हणजे ही आत्ता सुरुवात आहे आणि याच्यासाठी तुम्हाला प्रिपेअर राहावं लागणार आहे. ही गोष्ट समजून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानुसारच आपण आपला ट्रेड इथून पुढे प्लॅन करायचा आहे. त्याच्यामुळे आज जरी तुमचे एल हिट झाले असतील किंवा काय झाले, एल किती गरजेचे आहेत हे आज लक्षात आलं असेल. या मुवमेंटने किंवा या मुवमेंटने तुमच्या लक्षात आलं असेल की एल किती गरजेचे आहे. नक्कीच लॉस होऊ द्यात, एलचा काहीही परिणाम होत नसतो. एल खूप महत्त्वाचे असतात परंतु ते प्रॉपर असले पाहिजेत. मनातला एल आणि सेटअपवरचा एल किंवा आपल्या ट्रेडिंगला जो पोझिशन आहे त्या पोझिशनचा एल हे महत्त्वाचे आहेत. मनात ठेवून काहीही होत नसतं, तुमच्या सिस्टमवरती पाहिजे आणि ते महत्त्वाचं आहे. त्याचा आज बऱ्याच लोकांना धडा भेटला असणार आहे आणि लेवलवरती काम करा. म्हणजे 440 अजूनही महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे. आता उद्या कशा पद्धतीने कामकाज होऊ शकतं हे एकदा पाहूयात. त्या अगोदर जर आपण एक आवरली कॅन्डल किंवा अगदी 30 मिनिटाची कॅन्डलस्टिकवरती गेलो तर तुमच्या लक्षात येईल. आणि बाय द वे जे काल लेवल डिस्कस केलं ना त्या लेवलच्या बाहेर कुठेही कामकाज तुम्हाला होताना पाहायला मिळालेलं नाही आहे. म्हणजे जरी अगदी त्या पद्धतीनेच बोलायचं झालं तरीही त्या लेवल डिफेंड केलेल्या आहेत मार्केटने. म्हणजे खूपच मोठा फॉल आहे किंवा वीकली ॲनालिसिसमध्ये आपण जे डिस्कस केलेलं आहे की मार्केट त्याच्या खाली वीक होणार आहे. म्हणजे ती लेवल अजून आपण पाहिलेली नाही आहे. ती लेवल आहे 220ची. 220च्या खाली ज्यावेळेस आपण निघणार आहोत ना त्यावेळेस. किंवा अजून एक तुम्ही प्रॉपर ड्रॉ करा ट्रेंड लाईन. ही मी प्रॉपर नाही आहे ही ट्रेंड लाईन. तर ही जी ट्रेंड लाईन आहे ना ती खूप महत्त्वाची. म्हणजे अगदी ती लेवल येते 150च्या आसपास. मार्केट उद्या ओपन होऊन इथे जरी येतं आहे तरीही एक चांगला डबल बॉटम बनवून किंवा कोणतेही बुलिश प्राईज ॲक्शन बनवून मार्केट वरती जाऊ शकतं. म्हणजे ही जी लेवल आहे ना अजून बाकी आहे. जो वीकनेस आहे तो याच्या खाली. जरी वीकलीवरती आपण डिस्कस केलेलं असलं 220 तरी अजून एक सपोर्ट आहे ही ट्रेंड लाईन. म्हणजे ही महत्त्वाची लेवल आहे. त्याच्या खालीच आपण काय ते वीक होणार आहोत आणि मोठा फॉल ज्याला आपण म्हणतो ना तो पाहणार आहोत. तुम्ही कंटिन्यू पाहताय या ट्रेंड लाईनला मार्केट रिस्पेक्ट करतं वेळोवेळी. कदाचित अजूनही एकदा करू शकता. आता उद्या 5 मिनिटावरती जे काही आपलं ट्रेडिंग सेटअप बनत आहे ना तो पाहून घेऊयात आणि अगदी त्याच पद्धतीने काम करा. जास्त काही आज एवढी मोठी व्होलॅटिलिटी आलेली आहे आणि बऱ्याच जणांच्या मनात हे असेल की माझी संधी हुकली की या पुटची असेल किंवा या कॉलची. फक्त हा विचार करा तुम्ही जर याच्या अगेन्स्टमध्ये असता तर नक्की आज काय झालं असतं. त्यामुळे लेवलला रिस्पेक्ट करा. लेवलने एखादा एल गेला असेल काही हरकत नाही आहे. आपण कालही डिस्कस केलं की जोपर्यंत याच्यावरती सस्टेन करत नाही ना तोपर्यंत कॉलची पोझिशन बनत नाही आहे. आता जी चूक झाली आहे, मी स्वतः ट्रेड नाही घेतलेले. हे पुटचे ट्रेड मी स्वतः नाही घेतले का की महत्त्वाचं आहे. इथे बेरिश फॉर्मेशन बनत होतं, याला डबल टॉप तुम्ही म्हणू शकता, त्यानंतर फॉल झालेला आहे परंतु नाही घेतलेला.
हां, इथे एक चांगली संधी होती. आता पाहूयात उद्या कशा पद्धतीने कामकाज होऊ शकतं. उद्या मार्केट बुलिश आहे किंवा क्लोजिंग तरी चांगलं आहे. म्हणजे 300च्या वरती जे क्लोजिंग आहे ते अजूनही चांगलं आहे. कालचा थोडाफार फॉल, आजचा फॉल याने जास्त काही बिघडलं आहे असं नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून उद्यासाठी आता महत्त्वाची जी लेवल आहे ना, ही लेवल मार्क करून ठेवा. ती आहे 22,280. 75 आहे परंतु 22,280, 260 हा 20 पॉईंटचा जो झोन आहे ना, तो महत्त्वाचा आहे. म्हणजे मार्केट फ्लॅट ओपन असू द्यात किंवा थोडंफार गॅप डाऊन, जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही आहे पुढच्या पोझिशनचा आता विचारसुद्धा करायचा नाही. याच्या खालीच आपल्याला पुढचे पोझिशन आणि खूप मोठे टार्गेट आहे का नाही. 22,220 आणि 22,150 ही जी लेवल आहे आणि त्याच्याखाली 22,080 या लेवलपर्यंत आपण जाऊ शकतो. इथपर्यंत हे लक्षात घ्यायचं आहे. आणि इथून काय होऊ शकतं, कुठूनही मार्केट सपोर्ट घेऊन वरती येऊ शकतं. म्हणून इथे आपला प्रॉफिट बुकिंगवरती कल असला पाहिजे किंवा ॲटलिस्ट स्टॉप लॉस ट्रेल करत राहिलं पाहिजे. आता दुसरी महत्त्वाची लेवल काय असू शकते, जर मार्केट फ्लॅट ओपन होते ना तर याच्यावरती निघाले तुम्ही बाईंग पोझिशन क्रिएट करू शकता. ती लेवल आहे 22,365. 22,360, 365 ही लेवल महत्त्वाची. जर तुम्ही याच्यावरती निघताय, फक्त मार्केट थोडा वेळ सस्टेन करून ब्रेक करते ना तर ते खूप चांगला ट्रेड तुमचा बनू शकतो 365च्या वरती. मग त्यानंतर तुमचं 420, 440 हे पहिलं टार्गेट असणार आहे. 500 आणि मग 550 किंवा ऑल टाईम हाय तुम्ही पकडून चला, ते तिथपर्यंतचं टार्गेट असणार आहे. अजून एक अगदीच तुम्ही सेफ ट्रेडर असाल ना तर काय करू शकता, ही ट्रेंड लाईन, अजून एक ट्रेंड लाईन तुम्ही जर इथे ड्रॉ केलीत तर या पद्धती, म्हणजे ती येते 400च्या आसपास. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय असू शकतं, फ्लॅट ओपन असेल किंवा थोडंफार गॅप ओपन होऊन इथे सस्टेन करून ब्रेक करते किंवा डायरेक्ट याच्यावरती जाऊन मार्केट इथे सस्टेन करून नवीन ब्रेकआउट बनवते ना, तर हा सगळ्यात बेस्ट ट्रेड असणार आहे. तो कधी 400च्या वरती. ट्रेड लाईन अगदी ॲक्युरेट ड्रॉ करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 400च्या वरती म्हणजे 2 बाईंग आहेत. ॲग्रेसिव्ह बायर असाल तुम्ही तर 365 ब्रेक होताना बाय करू शकता आणि तुम्हाला सेफ ट्रेड प्लॅन करायचा असेल तर 400 ब्रेक होताना ट्रेड प्लॅन करायचा आहे. आणि उद्यासाठी लक्षात ठेवा 20 ते 25 पॉईंट हा स्टॉप लॉस असला पाहिजे. टार्गेटवरती फोकस करण्याच्या अगोदर स्टॉप लॉसवरती फोकस करा सध्याला. आणि मग त्यानंतर 1:2 किंवा 1:3 म्हणजे 20 पॉईंट 25 पॉईंटचा तुम्ही स्टॉप लॉस लावताय, 50 ते 75 पॉईंटचं तुम्ही टार्गेट ठेवून चाललं पाहिजे. आणि स्पॉटवरती टार्गेट ठेवा आणि मग त्या पद्धतीने तुमचे ऑप्शन निवडा आणि मग त्याच्यामध्ये जे रिटर्न मिळतील त्यामध्ये ॲटलिस्ट स्टॉप लॉस ट्रेल करा किंवा टार्गेटला बुक करत राहा. तर ही जे टार्गेट आहेत ते ऑब्वियसली मग हा हाय ब्रेक होऊ शकतो तुमचा किंवा 450 इथपर्यंत, म्हणजे हा जो स्विंग हाय आहे किंवा आजचा जो हाय लागलेला आहे 450च्या आसपास तो. आणि मग त्यानंतर जो ऑल टाईम हाय 525च्या आसपास मार्केट जाऊ शकतो. 525 जर ब्रेक झालं तर नवीन हाय बनताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. मग तो 580 किंवा 630 असू शकतो. आता 580, 630 उद्या येण्याची शक्यता थोडी कमी आहे, अगदीच नाही असं नाही, थोडी कमी आहे. मग आपण या टार्गेटसाठी किंवा या टार्गेटने चालवून घेणार आहोत आणि त्यावेळेस आपला स्टॉप लॉस ट्रेल करत राहणार आहोत. आता हे का की ऑल टाईम हायच्या दिशेने का जाऊ शकतं त्याचं महत्त्वाचं कारण आपलं आहे ते बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये अगदी सिव्हिअर फॉल, हेच जे निफ्टीसाठी एक्सप्लेन केलं आणि तेच पुन्हा इथे एक्सप्लेन करतो. फक्त एक माझी स्वतःची, म्हणजे मी नेहमी सांगत असतो की ॲनालिसिस आणि मार्केटमध्ये काम करताना जे काही आपल्या मनाची चलबिचल होती ना त्याच्यामध्ये सांगड घालणं खूप गरजेचं असतं. जर तुम्ही आपलं रेग्युलर ॲनालिसिस पाहत असताल तर एक गोष्ट मी अगदी कटाक्षाने सांगितलेली आहे किंवा काटेकोरपणे सांगितलेली की बाकी काही जरी फॉलो नाही केलं ना तरी 800ची लेवल मात्र बँक निफ्टी तुम्ही फॉलो करतच असते आणि तुम्ही ती लेवल पाळत जा. म्हणजे काय, जर तुम्ही खालून वरती येत आहे तर 800च्या लेवलला एकदा शॉर्ट पोझिशनची संधी नक्कीच मार्केट देते किंवा तुम्ही वरतून येत असाल तर 800च्या लेवलला एक सपोर्ट घेऊन बाईंगची संधी नक्कीच किंवा लॉंग पोझिशन बनवण्याची संधी बँक निफ्टी नक्की देत असते. अगदी हीच एक मायनर चूक झाली माझी की या ठिकाणी आल्याच्या नंतर कॉल ट्रेड नाही समजा ठीक आहे तो की दुसरा ट्रेड नाही, परंतु ॲटलिस्ट या लेवलला रिस्पेक्ट करून मार्केटमध्ये फॉल येऊ शकतो. अगदीच इथपर्यंत येईल का नाही. आणि आता जे तुम्हाला सांगतील ना तोंड वाजून की आम्हाला माहिती होतं एवढा मोठा फॉल होईल, नाही. इथून फॉल एक्सपेक्टेड कुठपर्यंत होता तर 47,400पर्यंत. 47,400पर्यंतचा नक्की 400 पॉईंटचा फॉलसाठी हा ट्रेड बनत होता. कशाच्या आधारावरती, 800च्या आधारावरती. आणि हे मी खूप वेळा एक्सप्लेन केलेलं आहे पाठीमागे, जे रेग्युलर असतील त्यांना माहिती आहे. तर तिथून एक चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आता जे अगोदर सांगितलं की निफ्टीवरती जाण्याची शक्यता काय आहे, कारण विकली ॲनालिसिसमध्ये जर तुमच्या लक्षात असेल तर मी काय सांगितलं आहे की मार्केट जर एवढं वरती आले ना तर बँक निफ्टीमध्ये नवीन हाय बनू शकतो आणि तो अजून पेंडिंग आहे. म्हणजे कालचा फॉल असेल किंवा आजचा फॉल असेल तो हाय पेंडिंग आहे. तो कदाचित उद्या किंवा परवा आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मिळेलच अशातला भाग नाही आहे पण शक्यता आहे. त्यामुळे जर बँक निफ्टी त्या हायच्या दिशेने जाते ना तर आपल्याला एक अपेक्षा आहे निफ्टीसुद्धा जे पॉझिटिव्ह साईडची मुवमेंट आहे ती पाहायला मिळू शकते. मग उद्या इथे आता ही लेवल मार्क करून ठेवा. जोपर्यंत 47,150 ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण पुढचा विचारसुद्धा करणार नाही आहे. आणि अपसाईडला 47,400, अगदीच सेपर साईड 47,500 या दोनच लेवल मार्क करा. याच्यामध्ये नो ट्रेड प्लॅन करा. उद्या एक्सपायरी आहे. 47,500च्या वरती जर तुम्ही निघताय
47,500ला चांगला ओपन इंटरेस्ट आहे सध्याला. जर 47,500 ब्रेक होऊन मार्केट सस्टेन करते, मार्केट इन द सेन्स बँक निफ्टी, तर डेफिनेटली 47,750 800 हे पहिलं टार्गेट आणि त्यानंतर मग तुम्हाला 48,200पर्यंतचा प्रवाससुद्धा पाहायला मिळू शकतो. मोठे टार्गेट सांगतोय, परंतु ती शक्यता आहे. पण कधी? जर 47,500च्या वरती मार्केट सस्टेन झालं तर आणि तरच हे लक्षात ठेवायचं आहे. खाली मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर खाली येऊन 47,150 ब्रेक करत आहे, तर 47,000 ही सायकोलॉजिकल लेवलला एकदा मार्केट होल्ड करू शकतं किंवा एकदा रिस्पेक्ट देऊ शकतं. पण जर 47,000सुद्धा ब्रेक झालं तर मग अगदी खाली 46,600पर्यंत मार्केट जाऊ शकतं. लक्षात घ्या, 46,600 मोठे टार्गेट सांगतो. मध्ये मग छोटे छोटे आहेत, 46,950 असेल, 46,800 असेल, 750 असेल, हा झोन आहे 50 पॉईंटचा. आणि खाली 46,660 हे टार्गेट असणार आहे. इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. बेस्ट सिनेरिओ काय राहू शकतो? फ्लॅट ओपनिंगनंतर मार्केट इथे येऊन जर डबल बॉटम बनवून वरती जाते किंवा डायरेक्ट गॅप ओपन होऊन इथे सस्टेन करून नवीन ब्रेकआउट करते, तर हा बेस्ट सिनेरिओ असू शकतो. त्यामुळे जास्त पॅनिक होण्याची गरज नाही आहे. हे आता इथून पुढचा काही काळ तुम्हाला पाहावं लागणार आहे. फास्ट मुवमेंट आणि त्यानंतर मार्केटने काहीही केलेलं नाही आहे. मग याच्यासाठी तयार राहायचं आहे. त्यासाठी सगळ्यात रामबाण उपाय काय आहे? तर SL स्ट्रिक्ट असला पाहिजे. काहीही विचार न करता SL प्लेस करायचा. हिट झाला तर शांत बसायचं. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.